मी अनुभवलेले श्री स्वामी समर्थ. गुरुवारचा दिवस होता आणि माझ्या मनात एकच इच्छा होती, श्री स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचे. सकाळी 9 वाजता मी बसस्टँडवर पोचलो. तुळजापूरपर्यंतची बस मिळाली, पण बसमध्ये प्रचंड गर्दी होती. काही अंतर गेल्यानंतर अचानक बस पंक्चर झाली. सर्व प्रवाशांना खाली उतरण्यात आले. दुसऱ्या बसची वाट पाहत असताना अचानक मला थेट अक्कलकोटला जाणारी बस मिळाली. आणि विशेष म्हणजे त्या गर्दीत मला बसायला जागाही मिळाली. त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार आला, ही स्वामींचीच कृपा आहे. अक्कलकोटला पोचलो. गुरुवार अधिक मास होता, म्हणून मंदिरात अमाप गर्दी होती. तरी मी ठरवले होते, दर्शन घ्यायचे तर रांगेतूनच घ्यायचे. कडक उन्हात जवळपास 1.5 ते 2 तास उभा राहिलो. शेवटी स्वामींच्या पवित्र चरणांचे दर्शन झाले. मन भरून आले, डोळे पाणावले. दर्शन घेऊन बाहेर पडत असताना एक अनोळखी व्यक्ती माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, काका, हे वृद्ध गृहस्थ चालू शकत नाहीत, कृपया त्यांना आधार देऊन बाहेर सोडा. त्या क्षणी मला जाणवले, स्वामी माझी परीक्षा घेत आहेत. मी त्या वृद्धांना आधार दिला. सुरक्षितपणे मंदिराबाहेर आणले. मनात एकच भावना होती, हे वृद्ध नव्हते, स्वतः स्वामीच माझ्यासोबत चालत होते. दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी बसस्टँडवर आलो. प्रचंड गर्दी होती. 1, 2, 3 अशा अनेक बस गेल्या, पण मला चढताही आले नाही. उन्हामुळे जीव कासावीस झाला होता. शेवटी एक बस आली. मी कसा बसा बसमध्ये शिरलो. बसमध्ये जागा नव्हती. मी ड्रायव्हरच्या केबिनवर उभा राहिलो. तेवढ्यात ड्रायव्हरने एका मावशीला सांगितले, ही बस डायरेक्ट सोलापूरला जाणार आहे, तुमचा स्टॉप मध्येच आहे, कृपया तुम्ही खाली उतरून घ्या. मावशी खाली उतरल्या आणि त्या जागेवर मला बसायला मिळाले. त्या क्षणी पुन्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण मला जाणवले, पहिली कृपा थेट अक्कलकोटची बस मिळाली. दुसरी कृपा स्वामींनी सेवाभावाची संधी दिली. तिसरी कृपा परतीच्या प्रवासात बसायला मला जागा मिळाली. हे सर्व योगायोग नव्हते, हे माझ्या श्री स्वामी समर्थांचे प्रेम होते. आजही त्या दिवसाची आठवण आली की मन भरून येते आणि ओठावर आपोआप शब्द येतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.